राजकीय नेते त्यांच्या भूमिका आणि त्यांचं म्हणणं याला आम्ही तेवढं महत्त्व दिलं नव्हतं. ही सभा जी होती, सभा नाही बोलणार मी, आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम होता. थीम अशी होती का शेतकऱ्यांचं जे नैना TPS-मुळे होणारं नुकसान असेल आणि त्याच्यामुळे बदल केल्यामुळं, आपल्या फायद्याचे बदल केल्यामुळं जे होणारे फायदे होते ते सुचवण्यासाठी दोन मान्यवर आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत. ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे साहेब जे आर्बिट्रेटर होते, महसूल आयुक्त होते औरंगाबादला, अप्पर जिल्हाधिकारी होते पुण्याला, खांडेकर साहेब जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे लिगल ॲडवायझर होते, जिल्हा न्यायाधीश होते. अशा लोकांचं मार्गदर्शन घ्यायचं होतं. मी काही सादरीकरण केलं, त्याच्यामुळे तुम्हाला जे पटतंय ते घ्या असं आम्ही म्हणतच नव्हतो. आम्ही फक्त सुचवत होतो. त्यातनं तुम्ही स्वतः स्वयंप्रकाशित होऊन मागणी करा किंवा कोर्टात जा, ह्यासाठी चर्चेचं ठेवलं होतं. आणि त्याचा मेन गाभा जो होता तो असा होता की आधी गावांचं गावठाण विषयाने सीमांकन करा, त्याच्या बाहेर ती स्कीम राबवा, असा विषय होता. पण त्याला वेगळीच कलाटणी मिळाली. कारण जसं राजाराम पाटील साहेब बोलले, काही अतिउत्साहित लोक आली आणि त्यांनी विषय न धरून मागण्या केल्या. आता सांगतो तुम्हाला का ह्या हेचे कार्यक्रम होता, हे आचारसंहितेच्या टायमाला असो, आम्ही ते डोक्यात आणलंच नाही. आमच्या सभेच आमचा परिवर्तन गावठाण विकास समितीचा वर्धापन दिन जो आहे तो आजच्या दिवशी होता. मग त्याला आम्ही काही तिथी, जसं एखाद्याचा वाढदिवस असेल तो थांबणार आहे का? वाढदिवसाचा काही कार्यक्रम केल्याशिवाय एखादी पुण्यतिथी असेल थांबणार आहे का? साहेब बरोबर बोलतो की राज्य सरकार महाराष्ट्र दिन असेल समजा, तो थांबणार आहे का? त्याच दिवशी घ्यायला लागेल. वर्धापन दिन ज्या दिवशी असो त्याच दिवशी घ्यायला लागतं. फक्त आम्ही एक थीम ठेवली नाही, एक व्यासपीठ तयार केलं. आता आचारसंहिता जरी असली तरी प्रसारमाध्यम सुद्धा सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून प्रश्न विचारतात. साम टीव्ही करते, आपले ABP माझा वारी पंढरीची करते, तेव्हा कोणी असे आक्षेप घेत नाही. तेव्हा मग सुसंस्कृतपणा काच लोक तारतम्य बाळगतात आणि इथे येऊन सभेमध्ये कुठे गालबोट लागेल असं हेतू परस्पर काही लोकांनी केला असं मला वाटतंय. पण ठीक आहे, दोन्ही आमदार महोदयांनी, आमदार बाळा पाटील साहेब त्यांना विशेष धन्यवाद देईल की त्यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना शांत करण्याची खूप चांगला प्रयत्न केला. प्रशांत ठाकूर साहेबांना पण मी विशेष धन्यवाद देईल का त्यांनी येऊन जे काही गदारोळ झाला त्याच्यावर व्यवस्थित लोकांचं प्रबोधन केलं. आणि विशेष धन्यवाद देईल ॲडव्होकेट प्रल्हाद कचरे सरांचं आणि खांडेकर सरांचं, राजाराम पाटील साहेबांचं, इतर मान्यवरांचं. आमचा प्रयत्न इतकाच होता का ह्यावेळी एक चांगलं व्यासपीठ तयार करायचं, राजकारण विरहित, निवडणुका विरहित आणि कुठली कॉन्ट्रोवर्सी होणार नाही असं विरहित एक व्यासपीठ मी तयार केलं होतं माझ्या सहकार्यांच्या मदतीने. आणि त्याच्यामध्ये याची की प्री प्लॅनिंग असा काही विषय नव्हता. एक व्यासपीठ तयार केलं, बाबा तुम्ही येऊन तुमची भूमिका मांडा, मनोगत मांडा आणि तुमचे जे काही नैना TPS बद्दल गैरसमज असतील आणि तुम्हाला असं खूप नुकसान आहे त्याच्यामध्ये, तर 2013च्या कायद्यामध्ये जे काही फायदे आहेत दोघांचं तुम्ही टॅली करा. बॅलन्स शीट जशी आपण टॅली करतो जसं एक्सपर्ट सुद्धा बोलले का शेतकरी सुज्ञ आहेत ना. विरोधी पक्ष नेता काय म्हणतो, आमदार काय म्हणतो, हे तुम्ही लक्षात देताच कशाला? जमिनी तुमच्या आहेत, बाधित तुम्ही होताय सरपंच साहेब, बाधित तुम्ही होताय. हे आमदार, विरोधी पक्ष, सत्ताधारी हे बाधित होत नाहीये, शेतकरी बाधित होतो. आमचा प्रयत्न असा होता की आम्ही तुम्हाला फक्त चांगलं काही वाईट का सुचवतो, हे घ्या असं कुठेच आम्ही बोललेलं नाही. तरी सुद्धा काही लोकांचा आक्रोश होता. ठीक आहे, ते मान्य, लोकशाही प्रत्येकाला बोलण्याची चान्स आहे. आणि याची स्क्रिप्ट जी होती ही स्क्रिप्ट पहिलेच बनलेली होती, सर्व व्यासपीठाला ती पहिलेच दिलेली होती. कोण कधी बोलणार, कसं बोलणार, किती वेळ बोलणार, शेवटी प्रश्नचिन्ह होते, प्रश्न उत्तरही घेणार होतो आणि नंतर अध्यक्ष त्याला उत्तर देणार होते. मग वामनचे शेळके आभार मानून सभा संपन्न होते. पण त्याच्या आधीच गदारोळ केला का आम्हाला तुम्ही बोलून का देत नाही? अरे ही राजकीय सभा थोडी प्रत्येकाला माहिती द्यायला, हे विचार मंचावरचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण आलोय. ज्याला जर असं वाटतंय की आम्ही काही तर फक्त ऐकायला आलोय, त्यांनी नसेल तरी चाललं असतं. प्रकल्पग्रस्त जे आहेत, जे शेतकरी आहेत ते आले असतं, त्यांनी ऐकलं असतं आणि त्यांनी त्यांचे जे काही वकील आहेत त्यांच्याकडे तशी मागणी केली असते, बाबा आम्ही अशा चर्चेसत्राला गेलो होतो, तिथे प्रल्हाद कचरे साहेबांनी हे असं सांगितलं, हे शक्य आहे का, मी तशी केस टाकू का, मी तशी मागणी करू का, हे त्यांनी विचारलं असतं ना. आम्हाला लोकांना स्वयंप्रकाशित करण्यासाठीचा हा प्रयत्न होता. इथे कुठलं राजकारण करणं किंवा राजकीय व्यासपीठ तयार करणं याच्या मागचा अजिबात हेतू नव्हता. पण या ठिकाणी आज सत्तेवरती असणारे आमदार प्रशांत ठाकूर यांचे कार्यकर्ते या ठिकाणी होते का असं तुम्हाला म्हणायचं आहे का? किंवा बाळाराम पाटील माझे आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते होते का या ठिकाणी? कारण की त्या ठिकाणी शेतकरी होता की नव्हता आपल्या कार्यक्रमाला? बघा, आज आयोजक आम्ही व्यासपीठाच्या समोर जितकी लोक बसली होती, इन्क्लुडिंग पत्रकार सुद्धा, त्यांना आम्ही शेतकरीच समजतो. ते आमच्यासाठी शेतकरीच आहेत. ते कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, त्या खोलात आम्हाला जायचंच नाही. ते शेतकरी आहेत, ते बाधित होत आहेत. त्यांचा फायदा कसा होईल ते आम्ही सुचवत होतो. आम्ही त्यांना सांगत नव्हतो की तुम्ही हेच करा, फक्त सुचवायचंय आणि त्यांनी स्वतःचं विवेक बुद्धी वापरायची, तर्क वापरायचे आणि तशा मागण्या करून आपला फायदा करून घ्यायचा. एवढंच आमचा प्रयत्न होता. तिथे कुठले पक्षाचे कार्यकर्ते आहेत का सत्ताधारी विरोध, त्याच्यात आम्ही जातपाई नेण्याचा हेतूही नाही तसा. काही लोक शेतकरी कामगार पक्षाचे लोक होते, त्यांनी घोषणाबाजी पण त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे की बाळाराम पाटील, थोडासा गोंधळ झाला त्या ठिकाणी. या संदर्भात काय सांगा? असाच गोंधळ 10 वर्षापासून चालू आहे. तो गोंधळ कसा कमी करण्यासाठी लोकांना आम्हाला एनलाइट करायचंय, प्रबोधन करून का आपला फायदा, जर समजा एखाद्या गोष्टीतून तुमचा जास्त फायदा आहे, ते साहेब जसे बोलले, तुम्ही कायद्याने ते पटवून पण दिले, तरी जे शासन त्याची अंमलबजावणी करत नसेल तर गदारोळ करा ना तुम्ही. पण तुम्ही ऐकून तर घ्या पहिले. 10 वर्षामध्ये आपण गदारोळच करत आलोय ना, मग त्यातला मधला मार्ग काहीतरी काढायला तो आमचा एक प्रयत्न होता.
विरोधक लोक म्हणतात की शेतकरी बचाव नैना हटाव या संदर्भात बोलत आहेत. आपली परिवर्तनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगण्यात येणार आहे? शेतकरी कामगार पक्ष गावठाण विकास सामग्री संस्था तसेच आमचे एक्सपर्ट आमचं सुरुवातीपासून पोत तरी एवढंच सांगतो का शेतकरी हटाव नैना हटाव बरोबर आहे, पण नैना हटवल्यानंतर जी काही योजना येईल पुढची त्याच्याने काय काय फायदा होईल त्याचं प्रबोधन तर करून घ्या पहिले तुम्ही. खरोखर जर हटवली, चला मान्य केली हटवली आपण, पुढे काय त्याच्यात आपलं काय फायदा होईल ते दोघांची बॅलन्स शीट टॅली करायचा हाच आमचा प्रयत्न. 11 वर्षात आपण हटाव केलाय की नाही, मग आता कमीत कमी आपला फायदा कसा होईल? सरपंच साहेब इथे बसलेले आहेत, कितीतरी माझे सरपंच होते, त्यांना मला एवढंच सांगणे का फायदा नक्की कशा ते बघा, फक्त विरोध करू नका. मग आपण कशा प्रकारे समजून देऊ शकतात की नैना ही पाहिजेलच किंवा नाही पाहिजे या संदर्भात काय सांगाल? याबद्दल एवढं सांगतो की जर गावठाण विषयाने सीमांकन झाला तर जो विरोध होता 80% कमी कर सगळ्यांची घरं डिमांड म्हणजे गावठाणाच्या बाहेरचे ते नियमित होतील. त्याच्यानंतर जो रेशो आहे 40-60चा त्याबद्दलचं व्यवस्थित चर्चा झाली. जसं आमदार महोदय दोन्ही आमदार बोलले का बा आम्हाला 50-50 पर्यंत मिळू शकतं का, FSI किती मिळते, सगळ्याची टॅली करायची, गणित बसवायचं. जेव्हा आपण एखादं घर बांधतो आपल्याला माहिती आहे सिमेंट किती लागतं, रेती किती लागेल, मग किती गाडी त्यातलं विकायची, हे सगळं आपल्याला माहिती आहे की नाही. मग याच्यामध्ये आपण आजपर्यंत अज्ञानी का राहतो आणि कोणाच्या ते सांगून विरोधच का करत राहतो? आपला प्रस्ताव कधी जायचा मग? आणि आमदार साहेब स्वतः दोन्ही आमदार बोलले की बाबा गाव बैठका घ्या, गावाच्या कमिट्या नेमा आणि नैनाची भूमिका तुमची स्पष्ट करा. याच्या व्यतिरिक्त अजून काय चर्चा होईल? आज तुमचा वर्धापन दिन होता म्हणून आपण हा कार्यक्रम राबवण्यात आला होता, परंतु नैनाच्या संदर्भात आपल्याला बोलायचं असेल तर आपली भूमिका काय असेल? स्वतःची माझी स्वतःची वैयक्तिक भूमिका आणि परिवर्तन गावठाण विकास सामाजिक संस्थेची वैयक्तिक भूमिका अशी असेल का ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा फायदा आहे त्या गोष्टी अनुसरल्या पाहिजेत. जर खरंच नुकसान होत असेल तर पटवून द्यायला पाहिजे कायद्याच्या चौकटीत राहून, आणि ते जर शासनाने मान्य केलं तर सगळ्यांना विन विन सिच्युएशन येऊ शकते. आणि याच्यामध्ये मेन जो गाभा आहे तो गावठाण विकास झाल्यामुळं सुनियोजित शहराबरोबर सुनियोजित गावं सुद्धा आपल्याला होतील. आता नवी मुंबईमधून बघा, ऐरोली असेल, घनसोली असेल, कोपरखेरणं, सरपडे शहरं झाली, गावं आजही तशीच, टाउन प्लॅनिंगच नाही. तशीच वेळ इथे येऊ शकते. म्हणून पहिले गावठाण विस्तार करा, त्याच्या बाहेर प्लॉटिंग करा आणि गावांना सुद्धा TPS ला जोडा. म्हणजे जसं आता विजय गडगे बोलले का बाबा हे सगळे क्लस्टर होणे सगळे तुटतील, जमीन मालकी असेल तर कोणी जबरदस्ती आपल्याला करू शकत नाही. FSI जर कंझ्युम जरी होत नसेल तर गावं आहेत तशी टिकवू शकतात. मी भरपूर देश फिरलोय, गावठाणं बघितलेत मी, तशी माझ्या प्रेझेंटेशनमध्ये पुढचा तोच भाग होता पण त्यांनी मला दुर्दैवाने बोलू दिलं नाही. त्या प्रत्येक गावामध्ये जर अंडरग्राऊंड गटर, सुवर लाईन, इलेक्ट्रिक लाईन, पाण्याच्या लाईन्स, फायर ब्रिगेडच्या लाईन्स गेल्या तर 2-2 फुटाच्या गल्ल्या असलेले गाव सुद्धा टिकवता येतात. हे परदेशामध्ये शक्य आहे, भारतामध्ये पण शक्य आहे. फक्त आपल्याला पहिली ती जमीन मालकी हवी. गावठाण सगळ्या जमीन मालकी मिळते म्हणजे गावांबरोबर शहरांबरोबर आपले सुनिश्चित गावही विकसित होऊ शकतात. आज जो आपण प्रयत्न केला होता त्याच्या वतीने वेळोवेळी असे प्रयत्न केले जातील, वेळोवेळी अशा सभा घेतल्या जातील, वेळोवेळी असे एक्सपर्ट्स बोलवले जातील आणि शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं जाईल. कारण या संस्थेची पायाभरणीच आम्ही त्यासाठी केली होती. आणि सर्वात महत्त्वाचं ऑन रेकॉर्ड बोलतो, याच्यासाठी आर्थिक पाठबळाची खूप गरज लागते. आम्ही जिथे जिथे सभा घेतो किंवा जिथे जिथे प्रस्ताव बनवायचं त्याच्या आम्ही लिगल फीस घेतो, प्रत्येकाकडनं चेकनी घेतो किंवा कॅश पैशानी घेतो. प्रत्येक गाव, करंजाडे असेल, नांदगाव असेल, तुम्ही कुठल्याही सरपंचाला विचारू शकता, सगळीकडनं आम्हाला ते मानधन मिळतं. आम्ही हे फ्री ऑफ कॉस्ट करत नाही. समाजकारण जरी असलं तरी आमची कन्सल्टन्सी फीस असते ती घेतो, ते आमच्याकडे पैसे जमा असतात, त्याच्यामधून आम्ही अशा सभा घेतो. कारण हे पण एक मॉडेलच आहे. आता ही सभा घेतली, 4 गावातही सरपंच साहेब आहेत, हे बोलले किरण चला मला आमच्या गावाचं पण करायचंय, त्यांच्याकडे लिगल फीस घेऊ आम्ही, त्यांच्या गावाचा प्रस्ताव आम्ही बनवून देऊ, त्यांच्या वतीने केस पण आम्ही कोर्टात टाकू. त्या पैशाने अशा सभा होत असतात. त्याच्यामुळे आम्ही कोणाला घाबरत नाही, उत्तर द्यायला सुद्धा घाबरत नाही आणि आमचा हेतू स्पष्ट आहे का प्रत्येक गावचं गावठाण विकास झालंच पाहिजे. धन्यवाद.